नमस्कार मित्रांनो. आपण ज्या समाजामध्ये जीवन जगतो, त्या समाजामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रिया कराव्या लागतात. त्यामध्ये राजकीय क्रिया, आर्थिक क्रिया, सांस्कृतिक क्रिया, शैक्षणिक क्रिया आणि मग या क्रियाच्या आधारावर एक समाज व्यवस्था विकसित होत असते. आणि मग ही जी काही विकसित झालेली जी काही समाज व्यवस्था आहे, त्या समाज व्यवस्थेचा अभ्यास करण्यासाठी वेगवेगळी शास्त्र निर्माण झालेली आहेत. त्यांना आपण सामाजिक शास्त्र असं म्हणतो. आणि मग या सामाजिक शास्त्राच्या अनुषंगानं आपल्याला ज्यावेळेस अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस आपण राज्यशास्त्र, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध या वेगवेगळ्या विषयांचा अभ्यास करतो. आणि मग या वेगवेगळ्या विषयाचा अभ्यास करत असताना राज्यशास्त्र या विषयाचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस जे काही आज राज्यशास्त्राचे 2 भाग पडतात. पारंपरिक राज्यशास्त्र, आधुनिक राज्यशास्त्र. आणि त्या पारंपरिक राज्यशास्त्राचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस आपण एखाद्या देशाच्या राजकारणाचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस त्या देशाच्या राज्यघटनेचा प्रामुख्याने आपण अभ्यास करत होतो. आणि त्या राजकारणाचा अभ्यास करत असताना त्या देशातील जी काही राजकारण चालतं, ते राजकारण त्या देशातील घटनेवरच चालतं त्यांच्या. आणि मग त्या घटनेमध्ये ज्या काही तरतुदी असतात, त्या तरतुदीच्या अनुषंगानं तिथली शासन व्यवस्था कार्य करताना आपल्याला दिसून येतं. आणि मग हे होत असताना त्या प्रत्येक देशामधलं जे काही विधिमंडळ असेल, राजकीय पक्ष असतील, राजकीय संस्था असतील, ह्या राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावतात. आणि त्याचा अभ्यास आपण हा घटनेतील तत्वाप्रमाणे करताना दिसून येतो. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार केला, त्यावेळेस असं लक्षात आलं की एखाद्या राज्याच्या राजकारणाचा अभ्यास करताना विधिमंडळ, राजकीय पक्ष आणि राजकारणातील जे काही वेगवेगळे भूमिका मांडणारे जे काही घटक आहेत, यांचा अभ्यास केला म्हणजे राजकारणाचं ज्ञान प्राप्त झालं, असा विचार मांडण्यात येऊ लागला. पण हा आपण विचार केला तर असं लक्षात येतील की या गोष्टींचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, त्यावेळेस केवळ राजकारणाच्या बाह्य अंगाचं आपल्याला ज्ञान प्राप्त होतं, पण अंतर्गत अंगाचं ज्ञान प्राप्त होत नाही. आणि म्हणूनच जे काही चौकटीत चालणारं जे काही राजकारण आहे किंवा घटनेच्या आधारभूत तत्वावर चालणारं जे काही राजकारण आहे, त्या राजकारणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळी त्या राजकारणाचा संबंध सांस्कृतिक, सामाजिक, शैक्षणिक अशा वेगवेगळ्या घटकांशी असतो. आणि म्हणूनच मग या वेगवेगळ्या घटनांचाही आपल्याला राज्याच्या राजकारणामध्ये अभ्यास करणं क्रमप्राप्त ठरतं. आणि मग हे होत असताना या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करायचा आहे, त्यावेळेस जी काही राज्याची जी काही व्यवस्था निर्माण झालेली आहे, त्या राज्याच्या व्यवस्थेच्या संदर्भात ती व्यवस्था कोणत्या पद्धतीनं कार्य करतं आणि कशी कार्य करते, याचा अभ्यास हा राजकीय व्यवस्थेच्या माध्यमातून होऊ लागला. आणि तो अभ्यास होत असताना त्या व्यवस्थेला शास्त्रीय दर्जा, शास्त्रीय आधार कसा मिळेल, याचाही क्रमप्राप्त विचार करणं आपल्याला महत्त्वाचं वाटू लागलं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आणि राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यवस्थात्मक दृष्टिकोनाचा अभ्यास हा महत्त्वाचा मानला जाऊ लागला. आणि म्हणूनच आज आपण व्यवस्थात्मक दृष्टिकोन अभ्यासणार आहोत. मित्रांनो, ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये, आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये व्यवस्थात्मक दृष्टिकोनाचा अभ्यास केला जातो, त्याच पद्धतीनं राज्यशास्त्रामध्ये सुद्धा हा व्यवस्थात्मक दृष्टिकोनाचा अभ्यास केला जातो. आणि प्रामुख्यानं राज्यशास्त्राच्या अभ्यासामध्ये व्यवस्थात्मक दृष्टिकोनाची जी काही संकल्पना आहे, ती संकल्पना 1950 पासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वापरली जाऊ लागली. आणि याचं सर्व श्रेय डेव्हिड ईस्टन या अमेरिकन राजकीय विचारवंताला दिल्या जाऊ लागलं. आणि मग हे होत असताना डेव्हिड ईस्टनच्या सोबतच आल्मंड, कोलमन, रॉबर्ट ढाल, कॉर्ल डाइश, मॉर्टन कॉकलान इत्यादी जे काही अभ्यासक होते, त्या अभ्यासकांनी सुद्धा वर्तनवादी दृष्टिकोनातून राजकीय व्यवस्थेचा अभ्यास करण्याचं काम या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाचा किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणाचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे, त्यावेळेस आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासामध्ये जसा जसा आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास होत गेला, तसतसा
आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये वेगवेगळ्या सिद्धांताचा उदय झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस द्वितीय महायुद्धापूर्वी आंतरराष्ट्रीय राजकारणाचा जो काही अभ्यास होता तो प्रामुख्यानं ऐतिहासिक घटना आणि नैसर्गिक मूल्य या तत्वाच्या आधारावर या ठिकाणी केल्या जायचा. आणि कालांतरानं जी काही ऐतिहासिक घटना असतील, मूल्य असतील, ह्या संकल्पना मागं पडू लागल्या. आणि मग ह्या संकल्पना मागं पडत असताना या संकल्पनाचा अभ्यास हा शास्त्रीय पद्धतीनं कसा केला जाईल याचा विचार या ठिकाणी होऊ लागला. आणि या विचाराच्या माध्यमातून द्वितीय महायुद्धानंतर आंतरराष्ट्रीय संबंधाच्या अभ्यासकांनी आंतरराष्ट्रीय संबंधाचे वेगवेगळे नवीन दृष्टिकोन शोधून काढले. आणि त्यामध्ये हा व्यवस्थात्मक दृष्टिकोन अतिशय महत्त्वाचा ठरतो. आणि मग हा व्यवस्थात्मक दृष्टिकोनाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस व्यवस्था म्हणजे काय याचाही आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं. आणि त्या व्यवस्थेचे प्रकार काय आहेत याचाही विचार आपल्याला करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून ज्यावेळेस आपण एखादं कार्य करतो त्यावेळेस एखादं कार्य करण्यासाठी जी काही आपण एखादी पद्धत अवलंबितो आणि त्या पद्धतीवर आपलं जे काही कार्य पूर्ण करतो त्याला आपण एक व्यवस्था सिस्टम असं म्हणताना दिसून येतं. आणि म्हणूनच मग व्यवस्थेच्या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतो त्यावेळेस जर्मन जीवशास्त्रज्ञ बर्ट लायफन असं म्हणतोय की परस्पराशी आंतरक्रिया करणाऱ्या घटकांचा समूह म्हणजे व्यवस्था होय. त्याच्यानंतर हॉल आणि फॅंगन हे असं म्हणतात की व्यवस्था हा अशा घटकांचा समूह असतो की ज्यांचे गुणधर्म व वैशिष्ट्य हे एकमेकांशी संबंधित असतात. आणि या दोन व्याख्याचा जर आपण विचार केला तर व्यवस्थेच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की व्यवस्था म्हणजे ही एकमेकाशी निगडीत असलेली परस्पर संबंध विकसित करणारी आणि अनेक घटकापासून बनलेली यंत्रणा म्हणजेच व्यवस्था होय. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राजकारणाच्या संदर्भात ज्यावेळेस विचार करतो किंवा राज्यशास्त्राच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सत्ता, शासन, अधिसत्ता ह्या ज्या काही 3 घटक आहेत या 3 घटकांचा अभ्यास ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस हे 3ही घटक एकमेकात गुंतलेले आहेत. आणि या 3ही घटकांचा एक आकृतिबंध विकसित करणं गरजेचं ठरतं. आणि मग या आकृतिबंधाचा अभ्यास ज्या पद्धतीनं केला जातो त्याला राजकीय व्यवस्था असं म्हणतात. आणि म्हणूनच मग आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राजकीय व्यवस्थेचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावेळेस व्यवस्थात्मक दृष्टिकोन हा उपयुक्त असतो असं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये मॉर्टन कापलान याने व्यवस्थात्मक दृष्टिकोन हा विकसित केलेला आहे. आणि हा दृष्टिकोन विकसित करत असताना त्याने असं म्हटलंय की जी काही आंतरराष्ट्रीय व्यवस्था आहे किंवा त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा ज्यावेळेस आपल्याला अभ्यास करायचा आहे त्यावेळेस त्या आंतरराष्ट्रीय व्यवस्थेचा शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करणारी जी काही प्रक्रिया आहे त्याला आपल्याला राजकीय व्यवस्था किंवा व्यवस्था असं म्हणता येईल. आणि म्हणूनच राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय घटनांचा परस्पराशी संबंध आणि त्या संबंधाची जी काही नियमन केले जातात किंवा त्या संबंधाचं जे काही नियंत्रण केलं जातं त्या नियंत्रण करणारी जी काही शाखा आहे तिला राजकीय व्यवस्था असं म्हणतात. आणि म्हणूनच या ठिकाणी मॉर्टन कॉपलान यांनी जो काही व्यवस्थात्मक दृष्टिकोन मांडलेला आहे त्या व्यवस्थात्मक दृष्टिकोनाची त्यांनी 6 तत्त्व मांडलेली आहेत. आणि त्या 6 तत्वाच्या आधारावर त्यांनी आपला व्यवस्थात्मक दृष्टिकोन विकसित करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. त्यामध्ये त्यांनी जे काही 6 तत्व मांडलेली आहेत त्यामध्ये सत्ता संतुलन पद्धती, शिथिल द्विध्रुवीकरण पद्धत, दृढ द्विध्रुवीकरण पद्धत, विश्वात्मक संस्था, श्रेणीबद्ध पद्धती आणि एकात्मक नकाराधिकार पद्धती या 6 तत्वाच्या आधारावर त्यांनी आपला व्यवस्थात्मक दृष्टिकोन मांडण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपण भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या 3ही घटकामध्ये वेगवेगळ्या घटकांचा किंवा वेगवेगळ्या घटनांचा जो अभ्यास करतो तो अभ्यास करत असताना त्या अभ्यासाला एकच शास्त्रीय पद्धत लागू पडेल असं सांगता येत नाही. आणि म्हणून त्यामुळं या आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये
वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून व्यवस्था कशी विकसित होतं याचा अभ्यास या ठिकाणी केल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्याचं श्रेय मार्टन काम्प्लान यांना जातं. आणि म्हणूनच त्यांनी सत्ता संतुलन पद्धतीच्या संदर्भात ज्यावेळेस आपण या ठिकाणी बोलतोय त्यावेळेस सत्ता संतुलन म्हणजे आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवणं हे तर आपल्याला माहितीच आहे. पण हे होत असताना जी काही सत्ता संतुलनाची जी काही पद्धत आहे त्या पद्धतीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करायचा आहे त्यावेळेस या ठिकाणी सत्ता संतुलन पद्धतीच्या अगोदर काही साम्राज्य होती, सामंतशाही होती. आणि ही जी काही साम्राज्य आणि सामंतशाही होती त्या साम्राज्य आणि सामंतशाहीचा 1648 मध्ये वेस्टफॅलियाचा जो काही तह झाला त्यामुळं या ठिकाणच्या सामंतशाह्या होत्या त्या सामंतशाह्या ह्या समाप्त झाल्या. आणि या 1648च्या वेस्टफॅलियाच्या तहामुळे या ठिकाणी स्वतंत्र सार्वभौम राष्ट्रांची निर्मिती होऊ लागली. आणि या स्वतंत्र सार्वभौम राष्ट्राच्या निर्मितीमुळं या ठिकाणी या वेस्टफॅलियाच्या तहानं या ठिकाणी आधुनिक युरोपीय राज्यव्यवस्थेला जन्म दिला. आणि त्यामुळं या ठिकाणी आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये भूमी, लोकसंख्या, सार्वभौम सरकार ह्यावर आधारलेली राज्यपद्धती या ठिकाणी विकसित झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या ठिकाणी जी काही राजकीय व्यवस्था होती त्या राजकीय व्यवस्थेला कोणतीही केंद्रित करणारी एखादी केंद्रीय सत्ता या ठिकाणी नव्हती. आणि म्हणून मग या सत्तेचं ज्यावेळेस विश्लेषण करायचं त्यावेळेस या ठिकाणी जी काही वेगवेगळी राज्य आहेत त्या वेगवेगळ्या राज्यांना त्यापैकी जे काही बलाढ्य राज्य आहेत त्या बलाढ्य राज्यांना जर आपण उदाहरण घेतलं तर त्यामधलं जर एखादं बलाढ्य राज्य जर शक्तिशाली स्वरूपाचं बनलं तर या ठिकाणी जागतिक शांतता भंग होऊ शकतं, जागतिक धोका निर्माण होऊ शकतं. आणि म्हणून त्या बलाढ्य राष्ट्राविरुद्ध या ठिकाणी अनेक छोटी राष्ट्र एकत्र येतात आणि त्या बलाढ्य राष्ट्राविरुद्ध लढताना आपल्याला दिसून येतात. आणि त्यामुळं या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंधाचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप बिघडतं. आणि त्यामुळे त्या आंतरराष्ट्रीय संबंधाचं स्वरूप स्थिर राहावं, आंतरराष्ट्रीय संबंधाचा विकास व्हावा, आंतरराष्ट्रीय संबंध दृढ व्हावे त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी सत्ता संतुलन ही पद्धत पहिल्यांदा मांडल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि त्यानंतर या ठिकाणी मॉर्टन काप्लान यांनी जी काही शिथिल द्विध्रुवीकरणाची जी काही पद्धत मांडलेली आहे त्या द्विध्रुवीकरणाच्या पद्धतीमध्ये असं दिसून येतं की जगाचं विभाजन हे 2 गटामध्ये झालेलं आहे. त्यामध्ये भांडवलवाद आणि साम्यवाद ह्या 2 विचारधारा आहेत. आणि ह्या 2 विचारधाराच्या आधारावर या ठिकाणी जगाचं विभाजन झालेलं आहे. आणि मग या जगाच्या ज्या काही 2 विचारधारा आहेत त्या 2 विचारधारावर या ठिकाणी ज्यावेळेस जगाची विभागणी झाली त्यावेळेस या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध हे स्थिर होण्याऐवजी आंतरराष्ट्रीय संबंध बिघडू लागले. आणि मग हे बिघडत असताना यापैकी प्रत्येक गट एकमेकाच्यावर कुरघोडी करताना आपल्याला दिसून येऊ लागला. आणि म्हणूनच मग या ठिकाणी जे काही आंतरराष्ट्रीय संबंध आहेत ते संबंध केवळ या 2 गटाच्याच माध्यमातून या ठिकाणी चालतील असं नाही, तर या 2 गटाच्या व्यतिरिक्त या ठिकाणी एखाद्या तिसऱ्याही गटाचं अस्तित्व असू शकतं याची भूमिका पुढे येऊ लागली. आणि म्हणूनच अलिप्त राष्ट्र या ठिकाणी पुढे आल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याच्यानंतर जी काही दृढ द्विध्रुवीकरणाची पद्धत आहे त्यामध्ये असं म्हणता येईल की जे काही शिथिल द्विध्रुवीकरणाची जी काही पद्धत होती त्या द्विध्रुवीकरणातून या ठिकाणी दृढ द्विध्रुवीकरणाची पद्धत पुढं येतं. आणि शिथिल द्विध्रुवीकरणामध्ये जे काही गुणदोष आहेत त्या गुणदोषामुळे या ठिकाणी दृढ द्विध्रुवीकरणाची पद्धत पुढं आली. आणि या दृढ द्विध्रुवीकरणामध्ये जगातील जी काही तटस्थ राष्ट्र आहेत ती नष्ट होतील. आणि ती राष्ट्र नष्ट झाल्यानंतर त्या ठिकाणी त्यांचं जर अस्तित्व उरलं तर ते अस्तित्व टिकवण्यासाठी ते कोणत्या तरी गटामध्ये सामील होतील. आणि या ठिकाणी कोणत्याही तरी गटात सामील झाल्यामुळं या ठिकाणी ज्या काही आंतरराष्ट्रीय पातळीचं नियंत्रण करण्यासाठी ज्या काही आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांचं किंवा आंतरराष्ट्रीय संघटनाचं जे काही अस्तित्व आहे
ते अस्तित्व समाप्त होईल असा विचार या ठिकाणी मांडताना आपल्याला दिसून येतो. त्याच्यानंतर चौथ्या प्रकारामध्ये विश्वात्मक संस्थांमध्ये आपण पाहिलंय की जागतिक शांततेसाठी या ठिकाणी जागतिक राज्याची विश्वराज्याची संकल्पना मांडली जावी हा विचार पुढे येतो. आणि म्हणूनच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या पद्धतीमध्ये आंतरराष्ट्रीय संघटनाची जी निर्मिती कधी होईल तर ती आंतरराष्ट्रीय संघटनाची निर्मिती ही शिथिल द्विध्रुवीकरणाच्या माध्यमातून होईल. आणि यावेळी प्रत्येक राज्य आपली कार्य आणि जबाबदारी भूमिका निश्चित करतील. प्रत्येक राज्य आपल्या जबाबदारीनुसार काम पाडतील आणि त्यानंतर या ठिकाणी प्रत्येक राष्ट्र आपली शक्ती वाढवण्याचा सुद्धा प्रयत्न करतील. सर्व राष्ट्र आपले जे काही जागतिक शांततेचं ध्येय आहे ते ध्येय शांततेच्या मार्गानं पार करण्याचा विचार करतील. याचा विचार या विश्वात्मक संस्था व विश्वात्मक संघटनाच्या माध्यमातून केला गेला आहे. त्यानंतर श्रेणीबद्ध पद्धतीमध्ये या ठिकाणी विश्वात्मक किंवा आंतरराष्ट्रीय संस्थात्मक पातळीचा उदय होईल असं म्हटल्यानंतर या ठिकाणची जी काही विश्वात्मक संस्था आहे ती संस्था कधी उदयास येईल याच्याबद्दल कोणी भाष्य करत नाही. पण जर विश्वात्मक संस्था उदयास आली आणि त्या विश्वात्मक संस्थेचं काही कालानंतर त्याच्यामध्ये ती जर नष्ट झाली तर या ठिकाणी एक श्रेणीबद्ध पद्धत निर्माण होईल. आणि त्या श्रेणीबद्ध पद्धतीमध्ये सर्व राष्ट्र हे सामूहिकरित्या एखाद्या शक्तिशाली राष्ट्राच्या नेतृत्वाखाली येतील आणि या ठिकाणचं आपलं आंतरराष्ट्रीय संघटन दृढ करतील असं या श्रेणीबद्ध पद्धतीमध्ये मांडलेलं आहे. त्याच्यानंतर जी काही एकात्म नकाराधिकार पद्धत आहे त्या एकात्मक नकाराधिकार पद्धतीमध्ये असं म्हटलंय की प्रत्येक राज्य हे आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये दुसऱ्याचा विनाश करू पाहतोय आणि मग हे दुसऱ्याचा विनाश ज्यावेळेस करायचा आहे त्यावेळेस दुसऱ्याचा विनाश करण्यासाठी प्रत्येक राष्ट्राकडं भयानक शस्त्रास्त्र असणं गरजेचं आहे. आणि मग जी काही शस्त्रास्त्र तुम्हाला निर्माण करायची आहे त्या शस्त्रास्त्राच्या माध्यमातून या ठिकाणी एकात्मक नकाराधिकार पद्धत निर्माण होईल आणि त्या नकारात्मक पद्धतीच्या माध्यमातून प्रत्येक राज्यास एक नकाराधिकार प्राप्त होईल आणि त्यातून आंतरराष्ट्रीय संघटन किंवा आंतरराष्ट्रीय संबंध हे दृढ होतील असं मार्टन कॉम्प्लान यांना वाटतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की व्यवस्थात्मक दृष्टिकोनामध्ये राष्ट्रीय हिताचा विचार करण्यासाठी मार्टन कॉम्प्लान यांनी वेगवेगळ्या 6 पद्धती सांगितलेल्या आहेत. आणि मग या 6 पद्धतीचा आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस प्रत्येक काळामध्ये या 6 पद्धतीच्या माध्यमातून प्रत्येक राजकीय व्यवस्थेमध्ये बदल होतो. पण हा बदल होत असताना भविष्य काळात राष्ट्रीय हिताच्या संदर्भात कोणता बदल होईल याचं किंवा कोणतं परिवर्तन होईल यावर मार्टन कॉम्प्लान कोणतंही भाष्य करत नाहीत. त्यानंतर या ठिकाणी असं म्हटलंय की जी काही मार्टन कॉम्प्लान यांनी जी काही 6 तत्व मांडलेली आहे त्या 6 तत्वाच्या माध्यमातून या ठिकाणी जी काही राष्ट्रीय हिताची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना गतिहीन होईल, ती मागं पडेल असा विचार पुढं मांडला. पण आज जर आपण विचार केला तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रीय हित ही संकल्पना सगळ्यात पुढे येताना दिसतं आणि राष्ट्रीय हिताच्या संकल्पना विकसित करण्यासाठी वेगवेगळे दृष्टिकोन या ठिकाणी विकसित झालेले आहेत. प्रत्येक राष्ट्राची राष्ट्रीय हिताची संकल्पनेचं स्वरूप बदललेलं आहे आणि म्हणून त्यामुळं राष्ट्रीय हिताची संकल्पना ही गतिहीन होण्याच्या ऐवजी आज गतिमान झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस मार्टन कॉम्प्लान यांनी या वेगवेगळ्या पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी आंतरराष्ट्रीय संबंध कसे स्थिर होतील याचा विचार केला. पण हा विचार करत असताना केवळ या 6 घटकांचा त्यांनी विचार केलेला आहे. पण हा विचार करत असताना त्यांनी राष्ट्राचे जे काही वेगवेगळे संबंध आहेत, धार्मिक संबंध आहेत, सांस्कृतिक संबंध आहेत, शैक्षणिक संबंध आहेत, यांचा कुठेही विचार केल्याचा आपल्याला दिसून येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की या ठिकाणी जागतिक शांततेसाठी एक विश्वात्मक राज्याची किंवा विश्वात्मक संस्था निर्माण होईल आणि विश्वात्मक संस्थेच्या माध्यमातून या ठिकाणी
ज्यावेळेस विश्वात्मक संस्था नष्ट झाल्यानंतर एक श्रेणीबद्ध पद्धत निर्माण होईल आणि त्या श्रेणीबद्ध पद्धतीच्या माध्यमातून या ठिकाणी परिवर्तन होईल, असा जो काही विचार मांडलेला आहे, तो विचार हा एक केवळ कल्पनावाद वाटतो. कारण या श्रेणीबद्ध पद्धतीमध्ये या ठिकाणी पुन्हा एकदा साम्राज्यवाद, वसाहतवाद विकसित करण्याचं स्वप्न या सिद्धांताच्या माध्यमातून होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळं या सिद्धांतावर हा एक आरोप केला जातो की वसाहतवाद आणि साम्राज्यवादाचं पुनर्जीवन करण्यासाठी हा सिद्धांत उपयुक्त पडेल. आणि म्हणूनच या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो, त्यावेळेस या ठिकाणी असं म्हणता येईल की आंतरराष्ट्रीय पद्धतीचा किंवा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये केवळ एकाच पद्धतीचा किंवा एकाच घटकाचा अभ्यास आपल्याला करता येत नाही, तर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये एकच घटक महत्त्वाचा नाही, तर अनेक घटक महत्त्वाचे असतात आणि प्रत्येक घटक हा वेगवेगळ्या पद्धतीनं राजकारणामध्ये आपला सहभाग नोंदवतो आणि त्या सहभागाच्या आधारावर आपलं अस्तित्व निर्माण करतो आणि त्या अस्तित्वाच्या आधारावर जो काही त्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे, त्या अस्तित्वाची दखल ही प्रत्येक राजकीय व्यवस्थेला घ्यावीच लागते, याचा विचार या सिद्धांतामध्ये कुठेही केलेला दिसून येत नाही. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय संबंधाचा जो काही व्यवस्थात्मक दृष्टिकोन आहे, त्या व्यवस्थात्मक दृष्टिकोनामध्ये काही जरी त्रुटी असतील तरी त्या त्रुटीची विचार करता आंतरराष्ट्रीय संबंधाचा व्यवहार कसा व्हावा किंवा आंतरराष्ट्रीय संबंधाचे व्यवहार हे कोणत्या पद्धतीनं व्हावे, त्यासाठी कोणती व्यवस्था अस्तित्वात असावी, याचं मार्गदर्शन करण्याचं काम या व्यवस्थात्मक दृष्टिकोनातून होताना आपल्याला दिसून येतं. त्यामुळं आंतरराष्ट्रीय संबंधाचा हा व्यवस्थात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा ठरतो. धन्यवाद.